दोन पोलीस अधिकाऱ्यांवर शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या नेत्यांच्या मुलाकडून हल्ला करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधून ही ब्रेकिंग न्यूज समोर आहे। संभाजीनगरमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर शिंदे शिवसेनेच्या नेत्यांच्या मुलाकडून हल्ला करण्यात आलाय। कर्तव्यावर असलेल्या दोन फौजदारांना 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी मारहाण केली। माऊली आमले असं आरोपीचं नाव आहे। माऊली आमले असं आरोपीचं नाव आहे। माऊली हा युवा नेता असल्याचं कळतंय। दोन पोलीस अधिकाऱ्यांवर शिंदे शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच माऊली आमले विरोधात हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। मात्र छत्रपती संभाजीनगरमधले दृश्य आपण पाहतोय। धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। सचिन, आपण एकीकडे पाहतोय पोलिसांवरती हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय। पुण्यात देखील कालची घटना होती हडपसरची। मात्र आता छत्रपती संभाजीनगरमधून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मुलाकडूनच पोलिसांवरती हल्ला झालाय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? ही धक्कादायक बाब म्हणावं लागेल, कारण की एकीकडे सत्ताधारी पक्ष आहे, दुसरीकडे हे पोलीस अधिकारी आहे जे कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। हा जो माऊली आमले नावाचा हा जो युवा सैनिक आहे, हा राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे आणि हा एका हॉटेलमध्ये धुडगूस घालत होता। त्याच्या साथीदारांसह 8 ते 10 जणांचा धुडगूस सुरू असताना काही लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती की अशा पद्धतीने धुडगूस चालू। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे 2 अधिकारी हे तिथं आले आणि त्यांनी या सर्व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र हा जो माऊली आहे, या माऊलीने त्याच्या साथीदारांसह या दोन्ही उपनिरीक्षकांवरती हल्ला चढवलेला आहे। हे दोघेही यामध्ये किरकोळ सुदैवाने जखमी झाले। तिथून त्यांना पळावं लागलं आणि बाजूला जावं लागलं, एवढी परिस्थिती या पोलिसांवरती आली होती। या सर्व प्रकारानंतर आता छावणी पोलीस ठाण्यामध्ये या टोळक्या विरोधात 7 ते 8 जणांच्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। करण नक्कीच सचिन, खरं तर याआधी देखील या नेत्याच्या मुलाकडून अशा प्रकारचा हल्ल्याचं कृत्य झालं होतं। हॉटेलमध्ये राडा झाला होता अशी देखील माहिती मिळते। काय त्या संदर्भात सविस्तर माहिती? यापूर्वी देखील हॉटेलमध्ये हा जो माऊली आहे हा गेला होता। त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल दुबई म्हणून नाव आहे, तिथं तो गेला होता आणि तिथं 12 वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर जेवणाची या टोळक्याने मागणी केली होती आणि त्यांना जेवण न दिल्यामुळे यांनी हॉटेलची तोडफोड केली होती, कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती। तो गुन्हा देखील छावणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। हा दुसरा गुन्हा आहे जो पोलिसांवरती मारहाण झाल्याचा त्याच्यावरती दाखल झालाय याच पोलीस ठाण्यामध्ये। त्यामुळे या माऊलीवरती हा आता दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। करण नक्कीच सचिन, मारहाण झाल्याचं कळत आहे। मारहाणीमध्ये सध्या या पोलिसांना जे कर्तव्यावर होते, आपली ड्युटी बजावत होते, त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झालाय। त्यांची सध्या प्रकृती कशी आहे? ते काही जखमी आहेत का? नाही, त्यांना किरकोळ मार लागलाय, मात्र मुक्का मार लागलेला आहे। त्यांना या 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी त्यांनी हाताने आणि दांड्याने त्यांना मारहाण केलेली आहे। सुदैवाने त्यांनी देखील प्रतिकार केला आणि त्यांना स्वतःला बचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला। ते बाजूला गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला। जर या टोळक्याच्या तावडीमध्ये सापडले असते तर निश्चितच त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखम्या झाल्या असतात। त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा देखील झाल्या असतात। मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून तिथून बाजूला आल्यामुळे हा पुढील अनर्थ टळलेला आहे। खरंच नक्कीच सचिन, आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने पोलिसांवरती हल्ला केल्याचा धक्कादायक असा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय। खरं तर याआधीच या आरोपीच्या विरोधात छावणी परिसरामधून छावणी पोलीस स्थानकात गुन्हा देखील नोंद आहे। याआधी सुद्धा एका हॉटेलमध्ये राडा करण्यात आला होता, त्याची देखील दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवली होती। आणि त्यानंतर माऊली आमले असे आरोपीचं नाव आहे। हा युवा सेनेमध्ये कार्यरत आहे आणि आता 2 पोलीस अधिकाऱ्यावर शिंदे शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाकडून हल्ला झालाय। त्याची दृश्य सुद्धा आपण पाहतो। त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा आता पाहायला मिळतोय। खरं तर घटना घडली त्यानंतर पोलिसांनाच त्या ठिकाणाहून पळ काढावा लागला। रक्षकांवरती अशा प्रकारचे हल्ले होत आहेत। पोलिसांवरती हा हल्ला झाल्याचा प्रकार घडला। याआधीच आपण पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक हल्ला पाहिला होता आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदेच्या नेत्याच्या मुलाकडून हा हल्ला झालाय। तो युवा सेनेमध्ये युवक कार्यरत असल्याचं कळतंय। आधी हॉटेलमध्ये धुडगूस घालण्यात आला आणि हॉटेलमध्ये झालेल्या धुडगुसीनंतर छावणी पोलीस स्टेशनमध्ये या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल आणि आता आज पोलिसांना मारहाण करण्यात आलंय। या ठिकाणी 2 पोलिसांवरती हा हल्ला झालाय। 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून हा हल्ला झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रकार आहे। या ठिकाणी आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय। पोलिसांवरती अशा प्रकारचे हल्ले होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे घटना घडली आहे। आता आगामी काळात त्या युवकाच्या विरोधात युवा सेनेच्या काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। 8 ते 10 जणांचा यामध्ये सहभाग असल्याचं कळतंय। सत्ताधारी पक्षाच्याच नेत्याच्या मुलाकडून हा हल्ला झालेला आहे। त्यामुळे
एकीकडेच हा खळबळजनक प्रकार समोर आला. आधी हॉटेलमध्ये धुडगूस घालण्यात आली आणि त्यानंतर आता आज पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे. माऊली आमलेचे वडील हे शिवसेना शिंदे गटाचे नेते. या संदर्भात पुन्हा एकदा मी सचिन जिरेकडे जाणार आहे. सचिन, खरं तर हा प्रकार याआधी हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याचा कळला होता आणि त्यानंतर आता पोलिसांना मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात हा नेमका कुठे प्रकार घडलाय आणि ही घटना होऊन किती वेळ झाला? कारण हा सर्व जो प्रकार आहे हा छत्रपती संभाजीनगर मधला पडेगाव मिठमिठा या भागात जी हॉटेल आहे त्या हॉटेलवर हा प्रकार घडलेला आहे आणि साधारण हा 2 दिवसापूर्वीचा प्रकार आहे. मात्र गुन्हा हा काल दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी सर्व चौकशी केली, या प्रकरणामध्ये सर्व बाबी जाणून घेतल्या, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दलात देखील एकच खळबळ उडालेली. एक संतापाचं वातावरण पोलीस दलामध्ये संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की एका पोलीस अधिकारी ज्याची कुठलीही चूक नसताना फक्त कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तो त्या ठिकाणी पोलीस अधिकारी जातो आणि त्या ठिकाणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस अशा पद्धतीने टोळक्याकडून त्यांच्यावरती हल्ला होतोय, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला देखील जातोय आणि सरकारी कामात अडथळा देखील निर्माण केला जातोय. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर संभाजीनगरमध्ये मोठं संताप या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय. सचिन, खरं तर जसं तो आता म्हणालास की 2 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे, त्यानंतर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे. मात्र त्यापुढे काही कारवाई संदर्भात काही अपडेट आहे का? नाहीये. मात्र आता पोलिस या प्रकरणामध्ये चौकशी करीत आहेत. जे सर्व जे आरोपी आहेत त्याचा शोध सध्या सुरू आहे पोलिसांकडून आणि त्यांना शोधून त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल असं देखील माहिती सांगितली गेलेली आहे. करण सचिन, खरं तर जसं आपण म्हणालात की शिंदे सेनेच्या नेत्यांच्या मुलाच्या माध्यमातून हे कृत्य घडलंय, त्यांचं नेमकं पद काय, शिवसेनेत ते नेमके कुठल्या पदावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही या संदर्भात प्रतिक्रिया आली का? त्यांच्या माध्यमातून या संदर्भात अजून तरी कुठली प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जिल्हा स्तरावरील त्यांचे वडील जे की जिल्हा स्तरावरील एक मोठे पदाधिकारी आहे आणि हा जो माऊली आहे अगदी याचे जे नक्कीच सचिन, या घटनेसंदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना आता समोर आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाकडून ही मारहाण करण्यात आली आहे. 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी आता पोलिसांवरती थेट हा हल्ला केला.